योद्धा न्यूज मराठी. योद्धा न्यूज मराठी विशेष प्रसिद्ध तमाशा महर्षी रघुवीर खेडकर यांची विशेष मुलाखत. तमाशा गाडीवरील हल्ल्याचा केला तीव्र निषेध. राजगुरुनगर. तमाशा ही महाराष्ट्राची अस्सल लोककला असून ती टिकवण्यासाठी कलाकारांनी रक्ताचे पाणी केले आहे. मात्र बदलत्या काळानुसार या कलेला आणि कलाकारांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. हा समृद्ध वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन आणि समाजानं आम्हाला खंबीर पाठबळ देणं गरजेचे आहे, असे परखड मत पद्मश्री पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ तमाशा महर्षी रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केले. योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी रघुवीर खेडकर, पद्मश्री पुरस्कार विजेते रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळ संगमनेर यांच्याशी विशेष संवाद साधून कलावंतांच्या भावना आणि त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. पद्मश्री पुरस्काराचा सार्थ अभिमान. मुलाखती दरम्यान त्यांना मिळालेल्या पद्मश्री या सर्वोच्च नागरी पुरस्काराबद्दल विचारले असता खेडकर यांनी अत्यंत भावुक होत आपला आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की हा पुरस्कार केवळ माझा नसून संपूर्ण तमाशा कलावंत आणि लोककलेचा सन्मान आहे. आयुष्याची अनेक वर्ष या कलेसाठी वेचल्यानंतर केंद्र सरकारनं त्याची दखल घेतली, याचं खूप समाधान वाटते. या पुरस्कारामुळे जबाबदारी अधिक वाढली असून शेवटच्या श्वासापर्यंत लोककलेची सेवा करण्याची प्रेरणा मिळाली आहे. संगमनेरमधील घटनेचा तीव्र निषेध. यावेळी संगमनेरमध्ये तमाशाच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याबाबत विचारले असता रघुवीर खेडकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले की कलावंतांच्या गाडीवर अशा प्रकारे भ्याड हल्ले होणे हे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. कलाकार रात्रंदिवस राबून लोकांचं मनोरंजन करतात. अशा वेळी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणे हे लोककलेसाठी घातक आहे. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, अशा शब्दात त्यांनी या घटनेचा जाहीर निषेध केला. मुलाखतीतील अन्य महत्त्वाचे मुद्दे. लोककलेचे संवर्धन. तमाशा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आरसा आहे. गावोगावी होणाऱ्या जत्रांमध्ये या कलेनं आपले स्थान टिकवून ठेवले आहे. परंतु हा वारसा जपण्यासाठी सर्वांच्या साथीची गरज आहे. कलाकारांच्या व्यथा. ग्रामीण कलाकारांना आर्थिक स्थैर्य मिळावे, त्यांच्या आरोग्यासाठी आणि निवासासाठी शासनानं विशेष योजना राबवाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तरुणाईला आवाहन. नवीन पिढीनं पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावात न वाहून जाता आपल्या मातीतील कला आत्मसात करावी आणि त्यात नाविन्य आणावे. या मुलाखतीतून रघुवीर खेडकर यांनी लोककलेप्रती असलेली आपली तळमळ आणि अनुभवाचा ठेवा मांडला आहे. त्यांच्या या परखड भूमिकेचं आणि पद्मश्री सन्मानाबद्दल व्यक्त केलेल्या भावनांचं कला क्षेत्रातून मोठे स्वागत होत आहे. यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी दत्तू भगत. आपलं नाव काय? माझं नाव मंदा तुकाराम खेडकर. अच्छा, आता तुम्ही या क्षेत्रामध्ये किती वर्ष काम करताय? मला आठवतही नाही तेव्हापासून मी या क्षेत्रात आहे. आता तुम्ही ज्यावेळेस हे काम करता, ही महाराष्ट्राची कला जिवंत ठेवताय, तर तुम्हाला काय असे वाईट अनुभव आलेत का? काही खूप वाईट अनुभव आहेत, खूप चांगले अनुभव आहेत. एक अनुभव सांगायला गेलं तर आपल्याला रात्रही पूर्ण. आता पाठीमागे जो हल्ला झाला संगमनेर मध्ये, तर त्या संदर्भात आपलं काय मत आहे? वाईट आहे. समाजाने कलावंतांची एवढे हेटाळणी करू नये, एवढ्या तुच्छतेने त्यांच्याकडे पाहू नये. कलावंत हा पोटाने मारलेला आहे. शासनाने काय तुम्हाला त्यावेळेस दखल घेतली का? शासनाने दखल घेतली असेल, कारण तिथे PSI वगैरे गेले होते. आम्ही तर कार्यक्रमातच होतो, त्यामुळे आम्हाला जाता आलं नाही. परंतु आमच्या तालुक्यात घडलं, याचं फार वाईट वाटतं. मग आता तुमची शासनाकडनं अपेक्षा काय आहे? तुम्हाला असं संरक्षण, विशेष काही संरक्षण पाहिजे का? कलावंतांना संरक्षणच द्यायला पाहिजे,
आता पाठीमागे जो करोना आला होता महामारी, त्याचा आपल्या व्यवसायावरती काही फटका बसला का? खरं सांगू का, कोरोनामध्ये जे लॉकडाऊनमध्ये जे घडलं त्याच्यामध्ये फक्त तमाशा मेला. आम्ही 20 वर्ष मागे गेलो. तुम्हाला सरकारने काही मदत केली का? बँकांनी, सरकारने असं बिनव्याजी काय? कोरोनाच्या काळ असं मानधन वगैरे येतं, हो. थोडंसं पॅकेज येतं तुटपुंज, पण जे हवं कोरोनामध्ये जे लॉकडाऊन जे सहकार्य पाहिजे होतं ते तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मिळालं नाही. नाही. योद्धा चॅनेलमध्ये येऊन आणि दुसरं विशेष म्हणजे तुमचे जे मुलं वगैरे यांना शिक्षणासाठी शासनाकडनं काय असं विशेष सवलत? योद्धा न्यूज चॅनलने आमच्या कार्यक्रमात येऊन, आमच्या या तंबूमध्ये येऊन, आमच्या राऊटीमध्ये येऊन आमची विचारपूस केली आणि आमचे प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न. नमस्कार, मी लोककलावंत रघुवीर खेडकर आज तुमच्यासमोर योद्धा चॅनलच्या वतीने तुमच्या समोर आलेलो आहे. तर आता आपण ज्या कला क्षेत्रामध्ये आपलं खूप नावलौकिक आहेत आणि आपल्याला आता नुकताच जो पुरस्कार मिळालेला आहे, कोणता पुरस्कार मिळाला आहे? पद्मश्री पुरस्कार. मग आपल्याला पुरस्कार मिळाल्यानंतर कसं वाटलं साहेब? खूप चांगलं वाटलं. आजपर्यंत 56 वर्ष मी केलेल्या तपश्चर्येचं फळ मिळाल्याचा आनंद वाटतो. बर साहेब, आता एका बाजूला तुम्हाला पुरस्कार मिळतात आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तुमच्या कला म्हणजे तमाशावरती हल्ला झालेला आहे संगमनेर या ठिकाणी, तर त्या संदर्भात तुमचं जरा मत मांडा ना आम्हाला. संगमनेर म्हणजे माझं गाव आणि त्या परिसरात लोक कलावंतावर हल्ला होणं ही खूप लांछनास्पद गोष्ट आहे आणि किरकोळ कारण आहे. गाडीला गाडी आडवी मारली म्हणून झालं असं तसं, पण गाडीला गाडी जरी मारलेली असली तरी एखाद्या झापट ड्रायव्हरला हाणणं खूप ठीक आहे. 1-2 झापडी त्या ड्रायव्हरला मारल्या, सोडून दिलं, परंतु त्या महिलेवर हात टाकणं, गाडीत घुसून मारामारी करणं म्हणजे हे लज्जास्पदच झालेलं आहे असं म्हणायचं. गैरप्रकार झालेला आहे आणि शासन दरबारी मी कळवलेलं आहे, हो. पण मला अजून काही तिकडून असं ठोस उत्तर आलेलं नाही. मग आता तुम्हाला काय वाटतं बा, हे तुमच्या कलावंतांवरती हल्ले होतात, मग शासनाने यासाठी काय असं विशेष कायद्यात तरतूद करावी का? करावी, नक्की करावी. कारण आता लोक कलावंत आहेत आणि आमच्या बरोबर महिला असतात. हो. एका पाड्यात निदान 20 महिला तरी कार्यरत असतात. त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न उभा राहतो. अच्छा. जग बदलत चाललेलं आहे, न्यू जनरेशन बदलत चाललेलं आहे, मानसिकता बदलत चाललेली आहे, आपुलकी, भावना, प्रेम, जिव्हाळा राहिलेला नाही आणि अशा पिरियडमध्ये आम्हाला संरक्षण असणं खूप गरजेचं आहे. तर साहेब, आता तुमच्याकडं किती संच आहे कलावंतांचा? माझा सर्व संच 100 माणसाचा आहे. त्याच्यात आम्ही 55 कलाकार आहोत आणि बाकी 45 माणसं बॅक स्टेजचे आहे. अच्छा. तर साहेब, पाठीमाग जो कोरोनाचा फटका बसला त्याचा आपल्या तमाशा कलावंतांना किंवा तमाशा मालकांना फटका बसलाय का त्याचा? सर्वात मोठा जर फटका बसला असेल तर तमाशा, कारण सर्वच बंद होतं आणि आमचं पोट तर याच्यावर आहे. अच्छा. त्यामुळे सर्कस आणि तमाशा ह्या 2 व्यवसायाला जगात सर्वात मोठा फटका बसला. मग त्यावेळेस शासनाने किंवा बँकांनी काही तुम्हाला कर्ज वगैरे दिलंय का हो साहेब? नाही, असं काही नाही दिलं आम्हाला. कोणी अर्थसहाय्य नाही केलं. ही जी भोडी भाबडी जनता होती त्यांनी थोडे पैसे पाठवून आम्हाला अर्थसहाय्य, थोडं धान्य अशी मदत केलेली आहे आणि मी त्या महाराष्ट्रीयन बांधवांचा खूप ऋणी आहे. तर आता ही तुमच्याकडं कलावंत वगैरे आहेत, बरोबर, ह्या महिला वगैरे आहेत, त्यांना मुलं परपंच प्रत्येकाकडे आहेत, म्हणजे या मुलांसाठी काही शासनाकडे शिष्यवृत्त्या वगैरे मिळतात का त्यांना? नाही, अजून नाही, तसं काही झालेलं नाही. आता ही जी मुलं शिकतात ती त्या मुलींच्या आई वडिलांकडे. अच्छा.
किंवा त्या कलावंताची बायको घरी असेल तर ती शिकवते. अच्छा. आणि महिलेचं जर आई वडील असतील तर ती शिकवतात. परंतु असं तमाशा कलावंतासाठी कुठं म्हणजे विशेष असं वसतिगृह वगैरे असं काही नाही. नाही. म्हणजे तुमच्या अपेक्षा आहे का शासनाने या मुलांसाठी पण शिक्षणाची सुविधा करावी? तुम्हाला हे आर्थिक प्रकारचं मानधन वगैरे हे निश्चित स्वरूपात या कलावंतांना मिळालं पाहिजे अशा प्रकारचे तुमची ठाम भूमिका आहे. परत हो. तुमच्यावर जो अन्याय होतो त्यासाठी सुद्धा कायदे करावा अशा प्रकारचं आपलं धन्यवाद साहेब. धन्यवाद. आज योद्धा चॅनलने आमच्यापर्यंत येऊन आमच्या सर्व कलावंतांची विचारपूस केली, हितगुज केलं, याबद्दल रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळ संगमनेर याचा मी फडमालक पद्मश्री रघुवीर खेडकर योद्धा चॅनलचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद साहेब.